नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। काल आपण शिपाई भरतीचा व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती। तुम्हाला सर्वांना माहिती जी फायनल आन्सर की आलेली त्याच्याविषयी मी तुम्हाला सर्वांना माहिती दिली होती। पण खूप जणांचे असे प्रश्न होते की सर मला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत। मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, तुम्ही तुमचे मार्क कमेंट करून काय फायदा आहे। कोणी सांगते मला 25 मार्क आहे, कोणी 20 मार्क आहे, कोणी 29 मार्क सांगत आहे। मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे ना, आता पण सांगतो, मार्क कोणीही कमेंट करू नका। पहिली गोष्ट मेन म्हणजे एक लक्षात असू द्या, जेव्हा लिस्ट लागेल, जेव्हा आता फायनल आन्सर की तर आलेली आहे, जेव्हा कट ऑफ लागेल सगळ्या गोष्टी तेव्हा क्लिअर होतील। पण मी तुम्हाला आपल्या लाईव्हच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगितलं होतं लाईव्हच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगितलं होतं की कागदपत्राविषयी मी महत्त्वाचा व्हिडिओ जो बनवला म्हणजे सांगितलेला, आता सांगणार आहे तुम्हाला कागदपत्राविषयी महत्त्वाची माहिती। पण या व्हिडिओमध्ये माहिती तर तुम्हाला मी सांगणारच आहे, पण त्याच्या अगोदर जे कागदपत्रामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता। आता खूप जण असे विद्यार्थी असतील जे लाईव्ह कनेक्ट झाले नसतील, पण सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, कागदपत्राविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। पण आपलं कसं आहे काम माहिती आहे का, आपलं स्टेप बाय स्टेप काम आहे। आता फायनल आन्सर की विषयी मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे, तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे, मुलाखत असेल, चाफल्य चाचणी असेल, आपल्या चॅनलवरती मोफत मुलाखतचे लाईव्ह क्लास घेतले जातील। म्हणजे लाईव्ह म्हणजे तुमच्यासोबत जो आपण ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपची लिंक शेअर केल्या जाईल। कधी? आता कट ऑफ आल्यानंतर, हे एक लक्षात असू द्या। त्याच्यानंतर आता मी कागदपत्राविषयी माहिती सांगणारच आहे, पण खूप जणांचे असे प्रश्न असतात, सर माझा हा प्रश्न आहे, तो प्रश्न आहे, तर तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट पण करू शकता। आता या कागदपत्राची लिस्ट आपल्या विवेक कुसळकर हे टेलिग्राम चॅनल आहे, जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच युट्यूब चॅनल म्हणजे टेलिग्राम चॅनल पण त्याच नावानं आहे, विवेक कुसळकर म्हणूनच, हे लक्षात असू द्या। म्हणून सर्वांना सांगतो, टेलिग्राम चॅनलला सगळी अपडेट भेटते, सगळी अपडेट मी दिलेली आहे। कागदपत्राची लिस्ट मी तिथे पण टाकणार आहे। पण लिस्ट टाकल्यानंतर तुमच्या मनात अजून एक प्रश्न असा होतो की सर माझ्या कागदपत्रामध्ये ही चुकी आहे, ती चुकी आहे, म्हणून या सगळ्यांचं सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्या ताईंना सगळ्या भावांना कृपया करून सांगतो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर खरंच सांगतो, आपला ॲप नाही ना, अकॅडमी नाहीये, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लगेच आपण जास्त वेळ नाही घेता लगेच टॉपिकला चालू करूया। लक्षात असू द्या, कागदपत्रामध्ये सर्वात पहिले जे येतो ते म्हणजे अर्ज। बघा पहिलं काय येतं, अर्ज। या अर्जाची प्रिंट तुमच्याकडे 2 प्रिंटा, मी अगोदर जेव्हा ऑनलाईन अर्ज चालू झाले ते त्या टायमाला पण मी तुम्हाला सांगितलं होतं अर्ज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं। म्हणून अर्ज कंपल्सरी तुमच्याकडे सर्वांकडे प्रिंट असेलच। आता काय जणांचं असं म्हणणं असेल की सर माझ्याकडे अर्जाची प्रिंट नाहीये, बरोबर, तुमच्या जो म्हणजे असं म्हणजे आता काय खूप असे हुशार विद्यार्थी येतात त्यांच्याकडे अर्जाची प्रिंट पण नसते, कारण की फक्त त्यांच्याकडे आता प्रवेश पत्र, हॉल तिकीट तरी आहे का नाही का माहित, देवाला माहित, का परीक्षा झाली ना हॉल तिकीट कुठेतरी टाकलं, आता त्यांनाच माहित। पण लक्षात असू द्या, जेव्हा लिस्ट मध्ये तुमचं नाव येईल यामध्ये कागदपत्र हा सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडतो। कारण की कागदपत्र त्यांनी सरळ सांगितलेले जाहिरातीमध्ये, तुमच्या कागदपत्रामध्ये चुका, तुम्ही दिलेली माहिती, जर या दोघांमध्ये काही तफावत आढळत असेल, काही जर चुका आढळत असतील तर तुम्हाला कोणत्याही क्षणी रिजेक्ट केल्या जाऊ शकतं, हे लक्षात असू द्या। हे तुम्हाला सर्वांना माहिती, मला सांगायची काही जरूरत नाही, जाहिरात सगळ्यांनी वाचलेली। पण काही भावांनी काही ताईंनी जाहिरात जर वाचली नसेल तर अजून एकदा तुम्ही जाहिरात वाचा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती जाहिरात आहे, जेव्हा ऑनलाईन अर्ज चालू झाले त्याची, बरोबर। तर अर्जाची प्रिंट जर तुमच्याकडे नसेल तर काही टेन्शन घेऊ नका। आता तुम्ही म्हणणार की सर मग आता आमच्याकडे तर अर्जाची प्रिंटच नाहीये, आता आम्ही काय करायचं, बरोबर। अर्जाची प्रिंट असेल किंवा तुमच्याकडे जे चलन तुम्ही पैसे भरले त्याची प्रिंट खूप जणांकडे नाहीये, पैसे भरलेले जे तुम्ही 1000 रुपये भरलेले आहेत का नाही, बरोबर, 1000 रुपये जे भरलेले आहेत, 1000 रुपये याची प्रिंट पण तुमच्याकडे काही जणांकडे नाही, काही जणांकडे आहे। आणि आता काही मूर्ख लोक असे पण बोलतील, मला माहिती मूर्खांची म्हणजे संख्या कमी नाहीये, खूप आहे जगामध्ये। काय मूर्ख कमेंट करतील, काय सर तुम्ही एकाच विषयावर बोलायला लागले, आम्हाला सांगा ना पटापट कागदपत्राविषयी, असे काही जण आता बोलतील। पण लक्षात असू द्या, मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। ज्यांना वाटतं महत्वाचं, ज्यांना वाटतं आपल्याला कोणते कागदपत्राला प्रॉब्लेम नाही आले पाहिजे, म्हणून तुम्हाला अर्जापासून तर शेवटच्या कागदपत्रापर्यंत सगळे व्यवस्थित समजावून सांगतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकतो। म्हणजे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला तुम्ही गेलात की फक्त तुम्हाला तसा पंच लावून आहे, म्हणजे जर कट ऑफ लिस्ट मध्ये जसं नाव आलं तुमचं, फक्त तसा पंच तयार करून तुम्ही सबमिट करू शकता। म्हणजे जेव्हा तुम्हाला बोलवतील कागदपत्र चेकिंगच्या वेळेस तर लक्षात असू द्या, एक कागदपत्र अर्जापासून तर शेवटच्या कागदपत्रापर्यंत सगळे कागदपत्र समजावून सांगतो। पण कोणत्या ताईला कोणत्या भावाला काही प्रॉब्लेम असतील तर ते विचारू शकतात। अर्जाची प्रिंट जर तुमच्याकडे नसेल किंवा पैसे भरलेली स्लिप जर तुमच्याकडे नाहीये
तर याचं सोल्युशन आहे आपल्याकडे. आता तुम्ही म्हणणार की सर मग आता वेबसाईट पण ओपन नाहीये, तर आपण वेबसाईटवरून डाउनलोड केली असती. लक्षात असू द्या, जेव्हा आता कट ऑफ लागणार आहे, कट ऑफ लागल्यानंतर तुम्हाला प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी म्हणजे कोणतं जे कागदपत्र पडताळणीसाठी एक तर प्रवेश पत्र येईल, नाही तर सॉरी प्रवेश पत्र नाही, तारीख येईल त्याची तारीख जर आली त्या तारखेला तुम्हाला तिथे सांगितलं जाईल की वेबसाईट ऑन आहे, वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंट डाउनलोड करू शकता, पैशाची प्रिंट पण म्हणजे जे पैसे भरले त्याची स्लिप पण डाउनलोड करू शकता. पण लक्षात असू द्या, याचे जे चान्सेस आहेत याचे चान्सेस फक्त 90%, बरोबर 90% याचे चान्सेस आहेत. कारण की कसं आहे माहितीये का, कधी कधी असं पण होतं फक्त वेबसाईटवर म्हणजे पब्लिश केलं जातं आणि सांगितलं जातं की कागदपत्र चेकिंगसाठी तुम्ही या, पण काही विद्यार्थ्यांकडे अर्जाची प्रिंट नसते, काही विद्यार्थ्यांकडे जे पैसे भरलेल्याची प्रिंट आहे त्याची प्रिंट नसते. या कारणाने पण विद्यार्थी कट होऊ शकतात. पण जर वेबसाईट ओपन झाली तर तुम्ही प्रिंट डाउनलोड करू शकता. पण मी तुम्हाला सांगतो 99% वेबसाईट ओपन होऊ शकते. कारण की कसं आहे माहिती आहे का, न्यायालय अपडेट देत असतं. कारण खूप जणांकडे कागदपत्र चेकिंगच्या वेळेस काही कागदपत्र नसतात, म्हणून अर्जाची मेन करून अर्जाची प्रिंट नसते, पैसे जे भरले तर त्याची प्रिंट नसते. विद्यार्थ्यांच्या मनात खूप प्रश्न असतात की आता काय करायचं. पण लक्षात असू द्या, अर्जाची प्रिंट जर नसेल आणि हे 1000 रुपये, आता याच्याहून तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला काय वेगळं सांगायची तुम्हाला जरूरत नाहीये. काय माहितीये, याच्याहून या 1000 रुपयाचा जो खेळ आहे, जो तुम्ही पैसे भरलेले तर माननीय न्यायालयाला, याची स्लिप असणं फार गरजेचं आहे भाऊ. का गरजेचं आहे माहितीये का, माहित असेल तुम्हाला, याच गोष्टीवरून तुम्हाला सर्वांना माहिती आहे, याच गोष्टीवरून एक गोष्ट पात्र आणि अपात्र आणि त्याच्यानंतर एक्झाम आलं का काही लक्षात तुमच्या. जे थोडे हुशार विद्यार्थी असतील त्यांच्या लक्षात डायरेक्ट आला असेल. मी जसं असं लिहिलं नाही का, नाही पात्र अपात्र आणि एक्झाम या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की सरांनी या 1000 रुपयावरून काय म्हणजे सांगितलंय, काय बोध दिला आपल्याला, हे लक्षात असू द्या. काही जण आता म्हणतील की सर मग कसं काय आम्ही तुम्ही बोलताय या असं डायरेक्ट पात्र अपात्र आणि एक्झाम. लक्षात असू द्या, ज्या वेळेस अर्ज सगळ्यांनी भरले, माननीय न्यायालयाने 7 दिवस वाढून दिले होते की तुम्ही तुमचा अर्ज पेमेंट करू शकता वगैरे, अर्ज भरू शकता, 7 दिवस वाढून दिले होते. त्याच्यानंतर काय झालं, काही जणांनी जो रेफरन्स नंबर चुकीचा टाकला होता, बरोबर, काय चुकीचा टाकला होता, रेफरन्स नंबर चुकीचा टाकल्यामुळे विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात आलं, बरोबर. माननीय न्यायालयाने काय केलं, मग ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्यांना कळत नाही बाबा, कुठेतरी कॅम्प्युटरच्या सायबर कॅफेवर गेले, त्यांनी अर्ज भरलेला आहे, काय काय विद्यार्थ्यांना हे कळालं नाहीये. मग न्यायालयाने काय केलं, न्यायालयाने सांगितलं सगळ्यांनी एक काम करा. त्यांनी पहिले चेक केलं, टोटल किती 6000, बरोबर, लिपिकचे 4000, बरोबर, ड्रायव्हरचे काहीतरी 3000 का असे एक्झॅक्ट काहीतरी होते, म्हणजे जास्तच होते, 15000च्या पुढेच होते, एक लक्षात असू द्या. त्याच्यानंतर न्यायालयाने सांगितलं सगळ्यांनी ईमेल करायचा, ईमेल केल्यानंतर सगळ्यांना पात्र ठरवण्यात येईल. पण ईमेल करता वेळेस काय लक्षात असू द्यायचं, तुम्हाला स्लिप द्यावी, जॉईन करावं लागेल. कशासोबत, ईमेल सोबत. ईमेल जो करायला सांगितला होता की नाही, या ईमेल सोबत तुम्हाला स्लिप जॉईन करावी लागेल, हे लक्षात असू द्या. ईमेल सोबत तुम्हाला स्लिप जॉईन करायला सांगितली होती. तर याच्यामध्ये जे अपात्र विद्यार्थी येतं, म्हणजे टोटल एक उदाहरण घ्या, उदाहरणार्थ टोटल 6000 विद्यार्थी, किती 6000 विद्यार्थी अपात्र येतं. या 6000 मधून 3000 विद्यार्थ्यांनी फक्त मेल केला. लक्षात आलं का सगळ्यांच्या इकडे बघा, 6000 विद्यार्थी अपात्र येतं, याच्यामधून 3000 विद्यार्थ्यांनी मेल केला आणि त्याच्यामधून न्यायालयाने काय ठरवलं, मग 3000 विद्यार्थ्यांनी तर मेलच केला नाही, फक्त 3000 विद्यार्थ्यांनी मेल केला. 6000 विद्यार्थी होते, मग बाकीच्यांनी मेल काय केला नाही. मग याच्यामुळं न्यायालयाला लक्षात आलं की सगळ्यांनी 1000 रुपये भरलेले आहेत, मग या सगळ्यांची संधी चुकवू नये म्हणून लक्षात असू द्या. याची PDF पण आपल्या या विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आणि त्या PDF मध्ये तर सगळं स्पष्ट तर सांगितलेलंच आहे. काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेस तुमची कागदपत्र चेकिंग असेल, तुम्ही पेपरमध्ये कट ऑफ मध्ये तुमचं लिस्टमध्ये नाव जसं येईल, कागदपत्र चेकिंगच्या वेळेस तुम्हाला ही 1000 रुपये भरलेली स्लिप कंपल्सरी तुम्हाला तिथे सबमिट करावी लागेल. जर तुम्ही सबमिट नाही केली तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. जरी तुम्हाला 25 मार्क असले, जरी तुम्हाला 24 मार्क असले, जरी तुम्हाला 28 मार्क असले. आता काही नमुन्यांच्या डोक्यात असेच विचार येतील, म्हणतील सर
मग 1,000 रुपये तर आम्ही भरले, बिना भरल्याचं न्यायालय एक्झामला कसं काय बसू देऊ शकतं? आता काही जणांचं म्हणणं असंच येईल ना, आहे का नाही? जी वेबसाईट चालू होती त्या वेबसाईटवरून काय झालं, काही जणांच्या मनात असे प्रश्न येतील की सर मग 1,000 रुपये तर भरले, बिना भरण्याचं तर कोणी एक्झामला बसू देणार नाही. आता काही जणांच्या डोक्यात असे विचार येतात, तर लक्षात असू द्या, खूप ताईंचा खूप भावांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे, ज्यांनी 1,000 रुपये भरले होते त्यांचा काय झालं, रेफरन्स नंबर चुकीचा, म्हणजे ती वेबसाईट जी आहे त्यांनी रिफ्रेश केली, वेबसाईट रिफ्रेश केल्यामुळे ते उडून गेले आणि पैसे कटले होते अकाउंट मधून, पण ते पैसे वापसच आले नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी अजून प्रयत्न केला आणि मग अजून ते पैसे भरले 1,000 रुपये. ते 1,000 रुपये म्हणजे टोटल 2,000 रुपये तर गेलेत, बरोबर. पण त्याच्यानंतर जो रेफरन्स नंबर आहे तो रेफरन्स नंबर त्या अर्जासोबत जुळत नव्हता, अर्जासोबत रेफरन्स नंबर जुळत नव्हता. त्या कारणाने काय केलं, त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. मग माननीय न्यायालयाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये खूप असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत, त्यांनी तर पैसे भरलेले आहेत. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांना संधी दिली. ते म्हणजे काय, सगळ्यांना पात्र केलं. याविषयी लेटर आपल्या चॅनलवरती आहे आता. कारण की कसं आहे, खूप ताईंना खूप भावांना विश्वास आहे आपल्यावर, पण काही असे मूर्ख लोक असतात की ते म्हणतील नाही सर काही सांगायला लागले. त्याच्यामुळं प्रूफ सहित सांगतो, आपल्या चॅनलवरती लेटर आहे, चेक करा. फाईल म्हणून सेक्शन आहे टेलिग्राम चॅनलवरती, तिथे लेटर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट अक्षर माननीय न्यायालयाने लिहिलेलं आहे, मी नाही लिहिलेलं आहे, हे लक्षात असू द्या. माननीय न्यायालयाने लिहिलेलं आहे सगळे, म्हणजे जी माहिती आहे सगळं माहिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये, जे तुमच्या डोक्यात बसल, बरोबर. त्याच्यानंतर आता एवढं क्लिअर झालं तुमचं. जर अर्ज आणि पेमेंट केलेली स्लिप जर नसेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. हे कंपल्सरी तुमच्याकडे पाहिजे आणि सगळ्यांनी 2-2 झेरॉक्स मारून घ्या. अजून सांगतोय, याच्यानंतर डबल विचारू नका की सर काय लागणार काय नाही काय लागणार. आता बघा, आता पहिला बघा अर्ज, त्याच्यानंतर जी पेमेंट केलेली आहे ती स्लिप, त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो कोणता माहितीये का, नॅशनॅलिटीचा, सॉरी डोमोसाईलचा तर सांगतोच मी, पण लक्षात असू द्या. हे बघा अर्ज, त्याच्यानंतर 1,000 रुपये तुम्ही जे पैसे भरले त्याची पेमेंट स्लिप, जे 1,000 रुपये पैसे भरले बरोबर त्याची स्लिप, त्याच्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट, लक्षात असू द्या, जे एक्झामला तुम्ही गेला होतात की नाही एक्झामला, एक्झाम हॉल तिकीट, प्रवेश पत्र, हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. नाही तर अजून तुमच्या डोक्यात विचारेल की सर मग प्रवेश पत्र कशाला लागणार भाऊ, प्रवेश पत्र ताई, प्रवेश पत्र लागणार आहे, लक्षात असू द्या. त्याची एक प्रिंट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डोमोसाईल लागेल, नॅशनॅलिटी, बरोबर. आता खूप जणांचा अजून असा प्रश्न येईल की सर मग नॅशनॅलिटी तुम्ही बोलताय, हे नागरिकत्व आहे, नॅशनॅलिटी जे मी तुम्हाला सांगितलं याच्यासोबत सगळ्यात महत्वाचा पुरावा तुम्ही बघितले असेल आपल्या टेलिग्राम चॅनलला, मी याच्या अगोदर सांगितलं होतं. म्हणजे एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला एक माहिती टाकली होती, कोणती, जन्म प्रमाणपत्र पुरावा. जन्म प्रमाणपत्र पुरावा म्हणजे बर्थ सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल, बघा लक्षात, खूप जणांचा अजून असा प्रश्न येतो की सर आमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नाहीये. जर बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर 10वी किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट जरी असेल तरी चालतं, कारण की त्याच्यावर जन्मतारीख तुमची असते. म्हणून बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं, जन्म प्रमाणपत्र पुरावा असणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे नॅशनॅलिटी असणं फार गरजेचं आहे, बरोबर. नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट विषयी सांगतोय, लक्षात असू द्या. कास्ट सर्टिफिकेट विषयी पण सांगतो, पण जे अपंग उमेदवार आहेत, बरोबर, जे हँडिकॅप उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तर स्पेशली माहिती सांगणारच आहे मी, पण लक्षात असू द्या कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे. आता कास्ट सर्टिफिकेट कोणाकोणासाठी लागणार आहे हे लक्षात असू द्या. जे जे कास्ट मध्ये येतात, बरोबर, त्याच्यामध्ये ओबीसी असेल, बरोबर, त्याच्यामध्ये व्हिजेंटी असेल, ज्यादा म्हणजे SC ST असेल, असे विविध जे गट आहेत, बरोबर, ते सर्व कास्ट सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, माजी सैनिक जे आहेत, ज्यांनी माजी सैनिक म्हणून अर्ज भरलेला आहे त्या माजी सैनिकांना सर्टिफिकेट लागणार आहे. आता लक्षात असू द्या, तुमच्याकडे जर स्पोर्टचे काही प्रमाणपत्र जर असतील, बरोबर, स्पोर्टचे प्रमाणपत्र हे कंपल्सरी लागणार आहेत. आणि शैक्षणिक कागदपत्र तुमच्याकडे जेवढे असतील, म्हणजे तुम्ही असा विचार करू नका की 7वीवरच भरती आहे म्हणून, 7वी पास, 10वी पास, ग्रॅज्युएशन असेल, 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या समोर तुम्ही जास्त अजून शिकलेला आहात, तरी तुमच्याकडे जेवढे शैक्षणिक कागदपत्र असतील या सगळ्यांचा फायदा तुम्हाला होणार आहे. याची लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला तर टाकणारच आहे मी, पण लक्षात असू द्या
जेवढे शैक्षणिक कागदपत्र तुमच्याकडे असतील तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट. आता शिपाई पदासाठी अनुभव प्रमाणपत्र कंपल्सरी नाहीये, पण काही ताईंकडे काही भावांकडे जर अनुभव प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर असेल तर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे खेळाडूचं वगैरे जे काय प्रमाणपत्र स्पोर्टचं प्रमाणपत्र असेल ते पण तुम्ही देऊ शकता, लक्षात असू द्या. आणि दुसरी गोष्ट नॉन क्रिमिनल सगळ्यांना लागणार नाहीये, म्हणजे ज्या ज्या प्रयोगगटासाठी लागणार आहे त्याची लिस्ट पण मी अगोदर टाकलेली आहे. अजून एकदा लिस्ट पूर्ण टाकतो की कोणत्या प्रयोगगटासाठी लागणार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट EWS प्रमाणपत्र याविषयी पण पूर्ण आपल्या कागदपत्रामध्ये मी पूर्ण लिस्ट बनवलेली आहे. त्याच्यानंतर क्लार्क साठी टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी. टायपिंगचे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसतील, तुम्ही अंदाजे मार्क वगैरे टाकले असेल किंवा अंदाजे जर काही लिहिलं असेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, तुम्ही जरी पात्र जरी झाला तरी. तर त्याच्यासाठी आणि MSCIT प्रमाणपत्र हे कंपल्सरी लागतं ज्यांनी लिपिक पदासाठी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी. आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मेन म्हणजे आधार कार्ड. बरोबर. तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, पण आधार कार्ड कंपल्सरी आहे. बरोबर. जन्म प्रमाणपत्राचा पुरावा तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा दुसरे जे 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट ते पण चालतं. पण लक्षात असू द्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बघा, सगळ्यात महत्वाची भूमिका एका कागदाची आहे. हा कागद तुम्हाला कंपल्सरी लागतो. मी नेहमी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जे न्यायालयाचे व्हिडिओ आहेत त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो. लक्षात असू दे तो कागद म्हणजे कोणता आहे, 7वी पास. 7वी पास सर्टिफिकेट हे तुम्हाला कंपल्सरी लागतं. कंपल्सरी लागतं म्हणजे लागतं. ज्यांना विश्वास आहे माझ्यावर, ज्यांना वाटतंय की बाबा सरांनी सांगितलेलं आपल्याला विश्वास आहे सरांवर सगळ्या गोष्टी येतं, कारण की असं तसं नाही, आपल्याला 5-6 वर्षाचा न्यायालयाचा अनुभव आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ओरडून जरी सांगितलं, तुम्हाला किती जरी प्रूफ पण सांगितलं, युट्यूबच्या याच्यावर जा, सगळे चेक करा, सगळ्या गोष्टी दिसतील माझ्याविषयी. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. 7वी पास सर्टिफिकेट तुम्हाला लागणार. आता याच्यामध्ये काय झालं माहितीये का, काही ताईंचे मला जेव्हा मेसेज आले त्यांचं म्हणणं काय आहे की सर आम्ही ज्या टायमाला अर्ज भरत होतो की नाही त्या टायमाला आम्हाला 100 पैकी 50% मार्क टाकायला सांगितले होते. बरोबर. पण आता आम्ही शाळेतून जे सर्टिफिकेट घेतलं त्याच्यावर आम्हाला 45 मार्क असतील, 65 मार्क असतील किंवा 50-55 कितीही मार्क असू द्या, तुम्हाला इथे न्यायालयाने काय सांगितलं होतं, माननीय न्यायालयाने एवढं सांगितलं होतं, तुमच्याकडे सर्टिफिकेट जर 7वीचं असेल, मार्कशीट जर तुमच्याकडे असेल 7वीचं तर तुम्ही इथे मार्क टाकू शकता, पण नसेल तर तुम्ही 100 पैकी 50% मार्क टाकू शकता. याच्याने काय होईल, तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. काय होईल, तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. तर आता लक्षात असू द्या, जरी तुम्हाला कितीही जरी मार्क असले काही प्रॉब्लेम नाही, फक्त 7वीची मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता त्या मार्कशीटमध्ये ते ग्रेड नुसार असू द्या किंवा पर्सेंटेज नुसार असू द्या, टक्केवारीनुसार असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त 7वीची मार्कशीट असणं गरजेचं आहे. आता काही जणांचे अजून असे म्हणजे जेवढे प्रश्न, जेवढे मला कमेंट्स येतात मी तुम्हाला ते सांगत आहे. काही जणांचे अजून असे प्रश्न येतात की सर आम्हाला मार्कशीट अशी बनवून दिलेली आहे, एखाद्या कोऱ्या पेजवर बनवून दिलेली आहे, सर आम्हाला A4 साईजचा जो व्हाईट पेपर आहे झेरॉक्सचा त्याच्यावर मार्कशीट बनवून दिलेली आहे. असे खूप जणांचे प्रश्न आहेत. बघा, मार्कशीट कशावर बनवून देऊ द्या, पण त्याच्यावर जो तक्ता आहे, जे मार्क येतं बरोबर, ते तुम्हाला व्यवस्थित टाकलेले असावेत. दुसरी गोष्ट तिथे शाळेचं नाव असले पाहिजे, शाळा. बरोबर. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुख्याध्यापकाची इथं सही असली पाहिजे. हे लक्षात असू द्या, मुख्याध्यापकाची इथं सही असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पेपर म्हणजे कागदपत्र खूप महत्वाचे येतं. पण 7वीचं मार्कशीट जे आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्या ताईंचं लग्न झालेलं आहे, बरोबर, ज्या ताईंचं लग्न झालेलं आहे त्यांना मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. आणि जर तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट समजा नावात तुम्ही चेंज वगैरे काही केलं नसेल, पण तरी पण तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. ना तुम्ही म्हणणार की सर आम्ही नावामध्ये चेंज केलंच नाहीये, मग मॅरेज सर्टिफिकेट कशाला लागेल, लागणार, कंपल्सरी तुम्हाला लागणार, तुमचं लग्न झालेलं आहे तर. ओके. त्याच्यानंतर एक लक्षात असू द्या, लहान कुटुंब प्रमाणपत्र, ज्यांचं लग्न म्हणजे ज्या भावांचं ज्या ताईंचं लग्न झालेलं आहे त्यांना लहान कुटुंब प्रमाणपत्र लागणार आहे. आता लहान कुटुंब प्रमाणपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जाईल. बरोबर. आता अजून खूप जणांचे त्या कमेंट बॉक्स भरेल आणि कमेंट बॉक्स भरून पण उरणार नाही एवढे मेसेज ते एकाच प्रश्नावर आहेत. ते म्हणजे कोण, प्रतिष्ठित व्यक्ती. प्रतिष्ठित व्यक्तीविषयी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं. प्रतिष्ठित व्यक्ती कोणाला म्हणतात,
ज्यांचं समाजामध्ये काहीतरी पद आहे, त्यांच्याकडे काहीतरी आहे बाबा वैशिष्ट्य की नाही, म्हणून माननीय न्यायालयाने काय सांगितलं, प्रतिष्ठित व्यक्ती त्यांनाच म्हणतात. आता एखादा भाऊ म्हणतो की नाही माझा मित्र प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ते तुला वाटते ना, न्यायालयाला वाटणार नाही ना. तुझ्या मित्राकडे एखादं पद आहे का? जर तुझ्या मित्राकडे एखादं पद असेल, त्यांच्याकडे स्टॅम्प असेल, तर तो प्रतिष्ठित व्यक्ती, बस एवढं न्यायालयाला बघायचंय. आणि ज्या प्रतिष्ठित व्यक्तीचे मी आता पण सांगतो, आता काही जणांचे म्हणणं अजून असं येईल की सर आम्ही प्रतिष्ठित व्यक्तीचे जे दाखले आहेत ते अगोदर घेतलेले आहेत, काही जणांनी घेतले नसतील, की सर आम्ही जे प्रतिष्ठित व्यक्ती टाकलेले आहेत ते आडनाव त्यांचे सेम आहेत जे आम्ही अर्ज भरताना टाकलेले आहेत. तर म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, अर्ज भरताना तुम्ही ज्या प्रतिष्ठित व्यक्तीची नावं टाकलेले आहेत जे सेम, बरोबर, म्हणजे तुमचं आडनाव असेल, तुमच्या नात्यातले प्रतिष्ठित व्यक्ती तुम्ही आडनाव टाकलेले आहेत, त्यांचे आडनाव आणि तुमचे आडनाव सेम असतील तर तसं चालत नाही. तर आता तुम्ही जर नवीन घेतले तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की त्यांचं म्हणणं एवढे प्रतिष्ठित व्यक्तीचे आडनाव आणि तुमचे आडनाव सेम नसलं पाहिजेत, हे लक्षात असू द्या. दोघांचे आडनाव वेगवेगळे असले पाहिजेत. नाही तर तुम्ही म्हणणार सर प्रतिष्ठित व्यक्तीचे आडनाव आणि आमचे आडनाव दोघांचे आडनाव सेम आहेत, तर तसं चालत नाही. म्हणून दोघांचे आडनाव वेगवेगळे असले पाहिजेत, म्हणून लक्षात असू द्या. आणि अर्ज दाखला घेताना दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे त्याच्यावर स्टॅम्प पाहिजे, हे लक्षात असू द्या. स्टॅम्प पाहिजे. सगळी माहिती जे जे सांगत आहे मी, जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ डबल बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. आणि कागदपत्राची लिस्ट टाकल्यानंतर तुम्ही लिस्ट बघणार आणि नंतरला तुम्हाला जर काही प्रश्न पडला की सर असं काय तसं काय, असे तसे जे जे प्रश्न तुम्हाला पडतील, तर त्या प्रश्नाची तुम्ही म्हणजे कमेंट करू शकता. पण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर खूप चांगलं होईल, कारण की खूप जणांचे कमेंट येतात, काही जणांचे उत्तर देतो, काही जणांचे उत्तर देणं होत नाहीत. म्हणून तुम्हाला सांगतोय की व्हिडिओ शेवटपर्यंत आणि नीट बघा. जर तुमचे प्रश्न असतील, सिरियसली खूप प्रश्न, एवढं सांगून पण तुमच्या मनात अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता. पण मार्क कोणी कमेंट करू नका, सर मला 20 मार्क आहेत, मला 22 आहेत, मला 24 आहेत. प्लीज कृपया सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मार्क कोणीही कमेंट करू नका. कागदपत्राचा व्हिडिओ बघा पहिले कशाविषयी, कागदपत्राचा जर तुमचा काही प्रश्न असेल कागदपत्राविषयी तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी म्हणजे हँडिकॅप म्हणून म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत, बरोबर, त्यांनी जर अर्जामध्ये तसं नमूद केलं असेल, त्यांना ते सर्टिफिकेट कंपल्सरी लागेल. आणि त्या सर्टिफिकेटसाठी म्हणजे कोणते कोणते तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहेत. आता काही जणांचे प्रश्न येतात, सर अपंग आहे असं आहे, मग त्यासाठी काय कागदपत्र वगैरे सगळ्या गोष्टी, तर सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, त्याची पण लिस्ट मी आपल्या स्पेशली आपली अशी लिस्ट बनवून हँडिकॅप जे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिस्ट टाकणार आहे. दुसरी गोष्ट, जे जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात, जे जे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रामध्ये काही चुका आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकच सांगतो, कागदपत्रामध्ये जर चुका असतील जर तुमच्या वडिलांचं नाव चुकीचं असेल, जर तुमचं सरनेम चुकीचं असेल, किंवा तुम्ही अर्जामध्ये वेगळे टाकले, किंवा कोणती तरी म्हणजे चुकीची माहिती भरल्या गेलेली आहे, तर सगळ्यांना सांगतोय आत्ता पण वेळ गेलेली नाहीये. 100 रुपयाचा बॉन्ड पेपर घ्या, त्याच्यावर सगळी माहिती भरा. माहिती भरताना कोणतीही चुका करू नका. म्हणजे 5-6 कागदपत्रामध्ये तुमच्या चुका झालेल्या आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या चुका दुरुस्त करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 100 रुपयाचा बॉन्ड पेपर हा तुमचा सगळे कागदपत्र क्लिअर करू शकतो. म्हणजे कसं, ज्या ज्या कागदपत्रामध्ये चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्ही क्लिअर करू शकता. 100 रुपयाचा बॉन्ड पेपर जर तुम्ही गावाच्या ठिकाणी असेल तर तहसीलच्या ठिकाणी भेटतो. जर तुम्ही शहराच्या ठिकाणी असेल तर कोर्ट वगैरे जिथं असते का नाही, आपलं न्यायालय वगैरे, जिल्हा न्यायालय वगैरे, तर त्या ठिकाणी बॉन्ड पेपर भेटतो. 100 रुपयाचा बॉन्ड पेपरच बनवायचा, बाकी तुम्हाला 100च्या वरी 500 1000 काही घेणं देणं नाहीये. 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरच तुम्हाला सगळी माहिती भरायची, की अर्ज भरताना नजर चुकीने अशा चुका झालेल्या आहेत, ही माहिती भरायची. आता तिसरा स्टेप, सगळ्यात महत्वाचा स्टेप कोणता आहे तो हे लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट मेन म्हणजे काल फायनल आन्सर की आली, त्याच्याविषयी मी तुम्हाला सगळी गोष्ट म्हणजे सगळी माहिती सांगितलेली आहे, बरोबर. आज तुम्हाला मी कागदपत्राविषयी माहिती सांगितलेली आहे. कशाविषयी? कागदपत्र, बरोबर. आता मी तुम्हाला स्किल टेस्ट, बरोबर, स्किल टेस्ट विषयी माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मुलाखत विषयी माहिती सांगणार आहे. आता राहिलं काय आपलं, फक्त स्किल टेस्ट आणि मुलाखत. आता हे स्किल टेस्ट आणि मुलाखत यामध्ये पण म्हणजे आता खूप जण, मी तुम्हाला आपल्या याच्या लाईव्हच्या माध्यमातून पण सांगितलेलं, याच्यामध्ये काही निवडकच विद्यार्थी म्हणजे सिलेक्ट केले जातील. काही निवडक विद्यार्थी म्हणजे कोण, जे कट ऑफ लिस्टमध्ये येतील त्या सगळ्यांची मुलाखत ही मोफत होणार आहे.
एकही रुपयाचा तुम्हाला चार्जेस लागणार नाही, काय नाही. दुसरी गोष्ट, स्किल टेस्ट कशी होते, काय होते हे तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून तर सांगणारच आहे, पण त्याच्यानंतर जे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत ते सगळे विद्यार्थी सांगतील. आणि मुलाखतीच्या वेळेस आपले जे 4-5 विद्यार्थी जे सिलेक्ट आहेत, जे आपले सहकारी आहेत माझे, ते सगळे मिळून म्हणजे असा ग्रुप मिळून सगळे म्हणजे तुमचा मुलाखत घेतल्या जाईल आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला सुधारणा कशी करायची, काय करायची, सगळ्या गोष्टी मेन म्हणजे. पण तुम्हाला याच्यासाठी एकही रुपया चार्जेस लागणार नाहीये आणि त्याविषयी आपल्या टेलिग्राम चॅनलला माहिती दिल्या जाईल. फक्त आता एकच गोष्ट सांगतो, सगळ्यांना रिक्वेस्ट करून सांगतो आणि हक्कानं सांगतो, एकच गोष्ट सांगतो, जर मी एवढं जीव तोडून तुम्हाला शिकवतोय, जीव तोडून तुम्हाला सगळी माहिती सांगतोय, सगळ्यांनी पटापट लाईकचं बटन क्लिक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल प्लीज सगळ्यांना सांगतोय, जिल्हा न्यायालयाचे आपल्या चॅनलवर युट्यूब चॅनलवरती मोफत क्लासेस होतात. आता आपण सांगतोय, आपला ॲप नाही ना, अकॅडमी नाहीये, सगळे क्लासेस मोफत होतात जिल्हा न्यायालयाचे. म्हणून चॅनलचं बटन क्लिक करा, जे लाल बटन सबस्क्राईब नावाचं दिसते का नाही, त्या सगळ्याला क्लिक करा, सगळ्यांनी त्याला क्लिक करा. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना काही जरी अजून काही प्रश्न असतील विचारायचे कागदपत्राविषयी तर तुम्ही कमेंट करू शकता. थोड्याच वेळात आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती मी लिस्ट टाकणार आहे, कागदपत्राविषयी सगळी माहिती टाकणार आहे. जरी ती लिस्ट बघितल्यानंतर अजून तुमचे काही प्रश्न असतील की नाही सर आमचा हा प्रश्न आहे कागदपत्राविषयी, तो प्रश्न आहे, तर सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, तुम्ही कमेंट करू शकता, मला प्रश्न विचारू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नाचे मी उत्तरं देणार की जे प्रश्न तुमचे असतील. पण एक लक्षात असू द्या, सिरियसनेस प्रश्न असले पाहिजेत, कारण की खूप जण टाइमपाससाठी म्हणजे मेसेज करतात. तर कृपया सांगतो प्लीज, जे टाइमपाससाठी ज्यांना वाटतं की नाही, ज्यांना सिरियस आहेत की आपलं सिलेक्शन झालं पाहिजे या भरतीमध्ये, नाही तर जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, त्या सगळ्या सिरियसनेस विद्यार्थ्यांना सांगतो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आणि सर्वांना सांगा, सरांची अकॅडमी नाही ना, ॲप नाहीये, म्हणून मोफत युट्यूबवर लाईव्ह क्लासेस होतात. सगळ्यांनी प्लीज लाईव्ह क्लासला जॉईन व्हा आणि चॅनलला जास्तीत जास्त लिंक शेअर करा, म्हणजे सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. थँक्यू.